Two parallel wire of equal length are separated by distance 3 meter from each other. ओके, तर या ठिकाणी दोन स्ट्रेट वायर दिलेले आहे आणि त्याच्यातलं जे डिस्टन्स आहे ते किती आहे 3 मीटर. तर आपण त्याला डी ने रिप्रेझेंट करू आणि डी किती झाला तर 3 मीटर एवढं डिस्टन्स झालेलं आहे. त्याच्यापुढे द करंट फ्लोईंग थ्रू फर्स्ट अँड सेकंड वायर आर 3 and 4.5 एम्पियर रिस्पेक्टिवली. तर पहिला जो करंट आहे I1 तो किती आहे तर 3 एम्पियर आणि जो सेकंड करंट आहे I2 तो आहे 4.5 एम्पियर रिस्पेक्टिवली इन अपोजिट डायरेक्शन. तर करंट कुठं चालला अपोजिट, जे ऑलरेडी मी फिगरमध्ये दाखवलेलं आहे. द रिझल्टंट मॅग्नेटिक फील्ड ॲट अ मिड पॉईंट ऑफ सेपरेशन बिटवीन द वायर इज. तर क्वेश्चन 2021 आणि 2020ला आलता. याचा ए ऑप्शन आहे 7μ0/2π, बी ऑप्शन आहे 5μ0/2π, सी ऑप्शन आहे 3μ0/2π आणि लास्ट डी ऑप्शन आहे μ0/2π. तर या 4 ऑप्शनपैकी या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर काय असलं पाहिजे, तर आपण याला सॉल्व करूया आणि मग डिसाईड करूया. आता आपल्याला मिड पॉईंटला फाईंड करायचं आहे. मग आता डी आपला किती आहे 3 मीटर, तर आपल्याला अर्धच डिस्टन्स घ्यावं लागेल, म्हणजे 1.5 मीटर एवढं डिस्टन्स घ्यावं लागेल, म्हणजे D/2 इतकं घ्यावं लागेल. राईट. ॲज करंट आता कुठे चाललं आहे, करंट अपोजिट डायरेक्शनले, म्हणून त्या ठिकाणी काय असणार तर फोर्स ऑफ रिपल्शन असेल. ठीक आहे. ॲज करंट फ्लोईंग इन अपोजिट डायरेक्शन, opposite direction, therefore त्या ठिकाणी काय असेल फोर्स ऑफ रिपल्शन. therefore there is force of repulsion. त्या ठिकाणी फोर्स ऑफ रिपल्शन असेल. आता याचा फॉर्म्युला काय आहे, तर तो फॉर्म्युला आपण या ठिकाणी राईट करू. ओके. therefore द मॅग्नेटिक फील्ड फाईंड करायचं आहे. बरोबर. आता फोर्स ऑफ रिपल्शन कधी असेल तर ज्यावेळेस दोन्ही पोल सेम असेल, एक तर दोन्ही नॉर्थ असतील किंवा दोन्ही साऊथ असतील. म्हणून या ठिकाणी आपण स्टेटमेंट लिहिलं आहे द मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस ॲट द सेंटर इज आयदर नॉर्थ पोलचे असतील, आयदर ऑफ नॉर्थ पोल और साऊथ पोल. एक तर नॉर्थ पोलचे असतील नाही तर साऊथ पोलचे असतील. म्हणजे दोन्ही मॅग्नेटिक फील्डचे आपण काय करणार सेंटरला ॲडिशनच करणार. जर अपोजिट पोल असते तर मी काय केलं असतं दोघांची सबट्रॅक्शन. तर या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल ॲडिशन. मग आपल्याला टोटल मॅग्नेटिक फील्ड फाईंड करायचं. म्हणजे टोटल मॅग्नेटिक फील्डमध्ये पहिल्याचं आणि दुसऱ्याचं मॅग्नेटिक फील्डचे ॲडिशन करू. देअरफॉर टोटल मॅग्नेटिक फील्ड इज इक्वल टू B1 प्लस काय करू आपण B2 करून टाकू. टोटल मॅग्नेटिक फील्ड इज इक्वल टू आता कुठे घ्यायचा मिडल पॉईंटला घ्यायचा. ठीक आहे. टोटल मॅग्नेटिक फील्ड ॲट सेंटर ऑफ 2 स्ट्रेट वायर इज. तर बी गिव टोटल मॅग्नेटिक फील्ड आणि तो काय असेल B1 प्लस B2. स्ट्रेट वायरचा तर मॅग्नेटिक फील्डचा फॉर्म्युला माहिती आहे, ते आपण या ठिकाणी पुट करून टाकू. तो काय μ0I/2π. ते जे डिस्टन्स आहे ते घ्यावं लागेल. मग μ0 पहिल्यासाठी आपण I1 घेणार आणि डिस्टन्स आपल्याला अर्ध घ्यायचं, सेंटरला घ्यायचं आहे म्हणून D/2. ओके. μ0I1/2π D/2. डीच्या जागी आपण टाकू ना D/2 किंवा R1 टाका. R1 म्हणजेच आपलं D/2 आणि दुसरं B2 असेल μ0I2/2π R2. R1 आणि R2 सेम असणार आणि ते किती असणार D/2 नाही का. तर ते आपण या ठिकाणी पुट करून टाकू. मग आपल्याला B भेटेल μ0I1 टोटल D/2π. R1च्या जागी आपल्याला टाकायचं D/2 प्लस μ0I2/2π. R2च्या जागी पण टाकणार आहे आपण काय D/2. ओके. आता या दोघांमधून काहीतरी कॉमन येणार आहे. तर R1 आणि त्याच्या आधी आपण R1 आणि R2 काय घेतला आहे तर तो आहे D/2 टाकला आपण. ठीक आहे.
मग आता 2 सोबत 2 कॅन्सल, इथल्या 2 सोबत 2 कॅन्सल. ओके, मग आपलं बी भेटेल μ0 अपॉन पाय डी हा कॉमन घेतला आणि तर राहिलं I1 प्लस I2. μ0 तसं ठेवू आपण, त्याची व्हॅल्यू आपल्याला ऑप्शनमध्ये नाही आहे, राईट ना. त्याच्यामुळे आपण μ0ची व्हॅल्यू काय पुट करणार नाही. μ0 तसं ठेवू, डिवायडेड बाय पाय, पाय तसं ठेवणार आणि डीची व्हॅल्यू 3 आहे. I1 I3 आणि I2 आहे 4.5. ओके, आपला आन्सर भेटेल 4.5 म्हणजे 7.5 μ0 डिवायडेड बाय काय राहिलं 3 पाय. आता एक काम करू, पॉईंट कॅन्सल करू. वरचा जो पॉईंट कॅन्सल केला तर खाली एक 0 ॲड करावं लागेल 30. मग वरती होणार 75 आणि खाली काय होणार 30. ओके, म्हणून बी इज इक्वल टू 75 μ0 डिवायडेड बाय 30 पाय. पॉईंट कॅन्सल केला मी. आता 75 आणि 30 आहे तुमचा 15च्या टेबलमध्ये. 15 2 जा आणि 15 5 जा 75. 15 2 जा 30 आणि 15 5 जा 35. मग 5 μ0 डिवायडेड बाय काय राहिला 2 पाय. हे काय झालं त्याचं फायनल आन्सर झालं. ठीक आहे, मग आपला जो टोटल मॅग्नेटिक फील्ड आहे त्याच्या सेंटरला तो किती असणार 5 μ0 डिवायडेड बाय 4 पाय. ओके, आता या 4 ऑप्शनपैकी जर आपण ऑप्शन बघितलं तर आपला ऑप्शन नंबर बी जो आहे तो या ठिकाणी आपला करेक्टली मॅच होताना दिसतोय. म्हणून आपल्या क्वेश्चनचं जे करेक्ट आन्सर आहे ते ऑप्शन बी आहे. ऑप्शन बी म्हणजेच काय 5 μ0 डिवायडेड बाय 2 पाय. हे त्याचं काय असणार फायनल आन्सर असेल. ओके, मॅग्नेटिक फील्ड मिडलला ऑप्शन बी इतकी असेल.